नमस्कार मंडळी, सकाळच्या गडबडीमध्ये शेंगदाण्याचा कूट किंवा ओलं खोबरं न वापरता किंवा कुठलंही वाटण न वापरता झटपट असा फ्लॉवरचा रस्सा केलेला आहे, जो आपल्याला भाताबरोबर किंवा पोळीबरोबर पण खाता येतो, दाटसर होतो आणि चव पण खूप छान येते। त्यासाठी सगळ्यात अगोदर फ्लॉवर नीट करून घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे। फुलं अशी वेगळी काढायची आणि उकळलेल्या पाण्यामध्ये फ्लॉवर घालून ठेवायचा आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं, म्हणजे काही कीड वगैरे असेल आतमध्ये तर ती निघून जाते। त्यानंतर गॅसवरती इथे मी कढई गरम करून घेतली आहे। 1 टेबलस्पून याच्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा जिरे याच्यामध्ये घातलेले आहेत। मोहरी आणि जिरे तडतडा लागल्यानंतर याच्यामध्ये लवंगा घातल्यात, काळी मिरी 1 4-5 घातलेत, कढीपत्त्याची 5-6 पानं घातलेली आहेत आणि कांदा 1 बारीक चिरलेला घातलेला आहे आणि कांदा फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। हलकासा कांदा इथे परतून झालेला आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटोही कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर सुद्धा हे छान परतवायचं आहे। मस्त असं आलं लसूण पेस्ट परतवल्यानंतर खमंग असा वास येतो छान। त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून टोमॅटो आपला जरासा मऊ होऊ द्यायचा आहे। 1 मिनिट इथे झाकण ठेवलेलं आहे। टोमॅटो मऊ झालेला आहे आता। त्यानंतर याच्यामध्ये आपण हळद घातलेली आहे अर्धा चमचा। इतर सगळे मसाले आता याच्यामध्ये घालायचे आहेत। ह्याच्यामध्ये 1 चमचा मी जिरा धणा पावडर घातलेली आहे, पाव चमचा हिंग घातलेला आहे, 1 चमचा इथे मी कांदा लसूण मसाला घातला आहे आणि एक अर्धा चमचा होईल एवढं मी याच्यामध्ये छोले मसाला घातला आहे। त्याची टेस्ट खूप छान येते। आणि त्यानंतर 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी आणि 1 चमचा इथे तिखटवाली लाल मिरची पावडर घातली आहे। आपल्याला तिखट किती आवडतं त्यानुसार इथं तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर चांगलं परतून घेतलेला आहे हा मसाला। त्यानंतर याच्यामध्ये मी 1 अर्धा ग्लास कोमट पाणी घातलेलं आहे, म्हणजे काय होतं की आपले हे मसाले कुठलेही करपत नाहीत। त्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे चांगलं शिजू द्यायचं। 1-2 मिनटं मी हे चांगलं शिजू दिलेलं आहे। मस्त घट्टसर असं झालेलं आहे, वरती तेलाचा तवंग असा आलेला आहे आणि मसाल्याचा खमंग असा वास सुटतो शिजल्यानंतर। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जो फ्लॉवर गरम पाण्यात घालून ठेवला होता ना, त्यातलं पाणी नितळून फ्लॉवर सगळा ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित मसाला ह्या फ्लॉवरला कोट होईल याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। याप्रमाणे व्यवस्थित असा फ्लॉवर मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये 1 वाटी मी मटार घातलेले आहेत आणि मटारसुद्धा यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत। त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। यानंतर याच्यामध्ये मी 1 अर्धा ग्लास होईल एवढं गरम पाणी घातलेलं आहे। इथे पाणी गरमच घालायचं, म्हणजे भाजी लवकर शिजते आपली। आणि तसेही आपण हे फ्लॉवर उकळलेल्या पाण्यामध्ये घालून ठेवले होते, त्याच्यामुळे ही भाजी लवकरच शिजते। त्यानंतर झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं चांगली शिजू द्यायची। तोपर्यंत मी एका वाटीमध्ये इथे 3 चमचे बेसन घेतलेलं आहे आणि बेसनमध्ये थोडंसं पाणी घालून ह्याची पातळ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। हाच एक सिक्रेट पदार्थ आहे जो आपण त्याच्यामध्ये घालणार आहे, त्याच्यामुळे आपली भाजी किंवा आपला या फ्लॉवरचा रस्सा अगदी दाटसर असा होणार आहे। 15 मिनटं होऊन गेलेली आहे। झाकण काढून बघूया, भाजी आत्ता शिजलेली दिसते आहे, पण एकदा चेक करूया भाजी शिजली की नाही म्हणून। तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूत अशी ही भाजी तयार झालेली आहे। भाजी पूर्णपणे शिजली आहे आणि तसाही फ्लॉवर शिजायला फारसा वेळ लागत नाही। थोडंसं परत मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। तुम्हाला रस किती करायचा आहे किंवा कितपत पातळ करायचा त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपण जी बेसनाची पेस्ट करून ठेवली ना, ती सगळी घालायची। पेस्ट अगदी पातळ करायची, त्याच्यामध्ये काही अशा गुठळ्या वगैरे होता कामा नाही इतपत। मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता हा रस अगदी लगेच दाटसर असा व्हायला लागतो। वरतून पुन्हा कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी परत पाव चमचा मीठ ॲड केलेलं आहे, कारण आपण इथे बेसन घातल्यामुळे मिठाचं प्रमाण कमी होतं, त्याच्यामुळे बेसनापुरतंच इथं मीठ परत घालायचं आहे। झाकण ठेवायचं आहे आणि 2-3 मिनटं परत हे चांगलं उकळू द्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, बेसन आपलं शिजलं जातं, रस अगदी दाटसर असा होतो आणि जसा हा रस थंड होईल ना तसा अगदी दाटसर असा होत जातो। मस्त आपला हा फ्लॉवरचा इथे रस्सा तयार झालेला आहे। टेस्ट पण भन्नाट येते, बेसनाची चव पण खूप छान लागते याच्यामध्ये।
गडबडीच्या वेळा किंवा सकाळच्या वेळेला आपल्याला पटकन फ्लॉवरचा रस्सा करायचा असेल, वाटण करायला वेळ नसेल किंवा शेंगदाण्याचं कूट नसेल, ओलं खोबरं नसेल, त्यावेळा झटपट या प्रकारे फ्लॉवरचा रस्सा करून बघा, मस्त अगदी होतो। तुम्ही माझा व्हिडिओ जर फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि लाईक करा, आणि जर यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर, तोपर्यंत धन्यवाद।